बुरगुंडा होईल बया, असं वाटतं की एखादा मुलगा आपल्याला होईल, असं सामान्य अर्थ. पण त्या भारुडाच्या माध्यमातून तरुणांमध्ये जे युथ फेस्टिवल लेवलमध्ये सहभागी होतात, मी त्या भारुडाच्या माध्यमातून त्यांना सांगितलं की बाबा बुरगुंडा होईल याचा अर्थ असा आहे की तुला ज्ञान होईल. ज्ञान कशाचं होईल तर जनसामान्यामध्ये जीवन जगत असताना आपल्याकडे जे आहे ते समाजाला आपण जर दिलं तर त्याचं ज्ञान तुला झालं म्हणजे बुरगुंडाच झाला. हा, तुझ्या धमन्यामध्ये वाहणारं रक्त आहे जे आज तू जर समाजाला एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये अपघातामध्ये ज्याला रक्ताची गरज आहे ते धमन्यांमधलं रक्त जर तू एखाद्या रक्तपेढीत जाऊन दान केलं तर एखाद्या मृत्यू पावणाऱ्या रक्ताशिवाय मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीचं जीवनदान तुझ्या रक्ताच्या माध्यमातून त्याला प्राप्त होणार आहे. एक सांगू, फक्त गळ्यात माळ घालणं, कपाळावरती टिळा लावणं आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी बिस्किट घेऊन उभं राहणं हे खऱ्या अर्थानं भक्ती नाही. भक्ती नाही. वारीच्या वाटेवर चालणाऱ्या माणसाला खरंच कशाची गरज आहे तर मला असं वाटतं तुमच्याकडून बिस्किटाची आम्हाला अपेक्षा नाही. एक दिवस तरी आपल्या गावातून पालखी जाते, वारकऱ्यांच्या सोबत चला, वारकरी काय जीवन जगतायत, वारकरी कसं वागतायत. मला असं वाटतं दिंडीतला एकही वारकरी जागेवरून किंवा बसण्यासाठी जी जागा वस्तू घेण्या देण्यावरून एकमेकाशी भांडत नाही. मला असं वाटतं हा संदेश जरी वारीच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाने घेतला तर शेतातून जे भांडणं होतात किंवा आपसात जी भांडणं होतात, कोर्ट कचेरीपर्यंत जे आता प्रॉब्लेम चालले हे प्रॉब्लेम जाणार नाही. आणि असा एक संदेश मी तरुणाने या निमित्तानं देईल. आणि वारीच्या वाटेवर खरं तर हा अनुभव आहे, अनेक अनुभव अनेक तरुणांना येतात. पैकी मला जो आलाय खरं तर ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतात की तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. हरिकीर्तनात नटायचं आहे म्हणजे हरिकीर्तन म्हणजे गळ्यात टाळ मृदंग या नटावर तर असं नाही. त्याचा जो आहे तो आपलं जीवन समाजासाठी आपण कसं सत्कारणी लावू शकतो हा एक तरणा भाग्यवंत आहे. आणि त्या अनुषंगाने जर जीवन जगाल तर भगवान पांडुरंगापर्यंत नक्कीच आपल्याला संत पोहोचवतो.